जी युबीटी आजपर्यंत 1 नंबर 2 नंबरला असायची ती आज युबीटी 7 नंबरला आहे। श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही जिंकलो, महाडमध्ये देखील आम्ही जिंकलो, कर्जतमध्ये देखील आम्ही जिंकलो, सिंधुदुर्गमध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे। त्याच्यामुळे या कोकण पट्ट्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। आणि आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा, तो भरत स्टेट आहे। आणि भरत स्टेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणीच करायचा नाही। तुमचं अभिनंदन। काय सांगाल रत्नागिरीच्या निकालाबद्दल, रत्नागिरी जिल्ह्याच्या निकालाबद्दल? काल देखील दुपारी मी स्टेटमेंट अशी दिली होती की आजचा निकाल हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल। त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त आमच्या मतदारांना धन्यवाद देईन। त्यांच्या अपेक्षा नगरपालिकेच्या विकासाच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील। साहेब, राज्यामध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष आणि शिवसेना 2 नंबरचा पक्ष या ठिकाणी येताना पाहायला मिळते, कसं बघतं याच्याकडे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व आहे हे सिद्ध झालंय। आणि तुम्ही बाकीचं ज्यावेळी आपण आकडेवारी बघतो ते युबीटी किती नंबरला गेली ते देखील आपण बघणं गरजेचं आहे। जी युबीटी आजपर्यंत 1 नंबर 2 नंबरला असायची ती आज युबीटी 7 नंबरला आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद काय ही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नागरिक भागानं दाखवून दिलेली आहे। महाडमध्ये म्हटलं की अभद्र युती झालेली होती आणि त्यामध्ये पुन्हा एकदा भरत गंगोळेंनी आपलं प्रतिष्ठा राखलेली पाहायला मिळते। आणि आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा, तो भरत स्टेट आहे। आणि भरत स्टेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणीच करायचा नाही। पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणी परत करायचा नाही। श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही जिंकलो, महाडमध्ये देखील आम्ही जिंकलो, कर्जतमध्ये देखील आम्ही जिंकलो, सिंधुदुर्गमध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे। त्याच्यामुळे या कोकण पट्ट्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास विरोधी पक्षाचा तुकडा साफ झालेला काय आता विरोधकांवर टीका कशासाठी करायची? आम्ही चांगली कामं केली आणि आम्ही चांगली कामं करणार आहोत या भावनेनं आम्हाला विरोधकांनी निवडून दिलेलं आहे, जनतेनं निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे विरोधकांनी जी काय आमच्यावर टीका केली ती निवडणुकीची होती असं आम्ही समजतो आणि त्यांना जे काय उत्तर द्यायचं आहे हे नुसतं रत्नागिरी शहरानं नाही, अख्ख्या जिल्ह्यानं दिलंय आणि पालकमंत्री काय करू शकतो हे अख्ख्या जिल्ह्यानं विरोधकांना दाखवून दिलं। उद्धव ठाकरे सेना जवळपास 5 नंबरवरती गेलेली पाहायला मिळते। आता ते 5 नंबरला गेले तर आम्ही काय करणार? शेवटी नेतृत्व हे सर्वसामान्यांमध्ये जावं लागतं, घरातनं बाहेर पडावं लागतं आणि शिंदे साहेब हे घरातनं बाहेर पडले म्हणून महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना पुन्हा एकदा पुढे आला।